Hi everyone, once again I welcome all of you to this course of spoken English. As you know that we are still in the first page, that is the ABC of English. तर the ABC of English आम्हाला तिसरा टॉपिक आपला सुरू आहे इज एम आर. यामध्ये आतापर्यंत आपण 3 एक्सप्रेशन अभ्यासलेत. आज आपण नवीन एक्सप्रेशन अभ्यासणार आहोत ते म्हणजे फॉन्ड ऑफ. फॉन्ड ऑफचा अर्थ तुम्हाला माहिती काय होतं? फॉन्ड ऑफ म्हणजे शौकीन आहे किंवा आवड आहे. साधारणतः आपण शौकीन आहे असंच म्हणू. शौकीन आहे आपण म्हणत नाही का तो चहाचा शौकीन आहे, तो चिकन खाण्याचा शौकीन आहे, पुन्हा तो फिरायला जाण्याचा शौकीन आहे, त्याला कपडे घेण्याचा शौक आहे, शौकीन आहे असं म्हणतो ना आपण, त्यालाच म्हणतात फॉन्ड ऑफ. तर मला एक सांगा, वर यू प्रेझेंट इन द लास्ट क्लास, तुम्ही मागच्या क्लासमध्ये उपस्थित होता का? जर उपस्थित असाल तर कमेंट मध्ये यस लिहा. जर नवीन असाल, आज तुमचा फर्स्ट क्लास असेल, पहिला क्लास असेल तर कमेंट मध्ये न्यू लिहा. सो लेट स्टार्ट द लेक्चर. आपल्या क्लासला सुरुवात करूया. तर फॉन्ड ऑफचा अर्थ काय होतो? शौकीन आहे. खूप सिंपल शब्द आहे पण याचा यूज मध्ये का बऱ्याच ठिकाणी केला तो फॉन्ड ऑफ. ज्यावेळेस आपण मित्रांमध्ये जातो, मित्र आपल्याला कशा एखाद्या गोष्टीचा परत फोर्स करत असतात, त्यावेळेस आपण म्हणू शकतो तो फॉन्ड ऑफ. शौकीन आहे का तू त्याचा? शौकीन आहे का? अशा पद्धतीने. याच्यावर आपण काही फॉर एक्झाम्पल्स बघू, पण त्या अगोदर तुम्हाला एक सांगू का, काय करा माहिती का, हा फॉन्ड ऑफ शब्द आहे ना, कमीत कमी 10 वेळेस म्हणा. फॉन्ड ऑफ असं कमीत कमी 10-15 वेळेस म्हणा. त्यांना काय होईल माहिती का, हा शब्द तुमच्या ब्रेन मध्ये फिट होऊन जाईल. मग तुम्हाला माहिती एक्झाम्पल्स द्यायच्या बाबतीत ज्यावेळेस तुम्ही म्हणसान घरी, कोणाला बोलसान घरी, तुम्हाला लगेच ते सेंटेन्स आठवेल. ठीक आहे, प्रॅक्टिस करा, व्हिडिओ पॉज करा, जस्ट 10 मिनिटांनी कमीत कमी 10 वेळेस तरी त्याला म्हणा. सर चला फॉर एक्झाम्पल्स घेऊ आपण. समजा मला म्हणायचंय, माझा मित्र नाही का मला नेहमी म्हणतो काय माहितीये का, चल चहा घ्यायला. सकाळ झाली तर त्याचा रस्ते चल चहा घ्यायला, दुपार झाली तरी चहा घ्यायचा, संध्याकाळ झाली चहा घ्यायचा, जेव्हा मला भेटेल तेव्हा म्हणतो चहा घ्यायचा. मग मी त्याला म्हणेन, आर यू फॉन्ड ऑफ टी? तू चहाचा शौकीन आहे का? आर यू फॉन्ड ऑफ टी? तू चहाचा शौकीन आहे का? काय म्हणेन तो? मी त्याला काय म्हणेल, आर यू फॉन्ड ऑफ टी? तू चहाचा शौकीन आहे का? आर यू फॉन्ड ऑफ टी? आर यू फॉन्ड ऑफ टी? तू चहाचा शौकीन आहे का? मग तो सांगेल मला, यस आय एम फॉन्ड ऑफ टी, मी चहाचा शौकीन आहे. काय सांगेल तो? यस आय एम फॉन्ड ऑफ टी. मग सेकंड सेंटेन्स तेच घेऊ आपण, आय एम फॉन्ड ऑफ टी, मी चहाचा शौकीन आहे. काय? आय एम फॉन्ड ऑफ टी, मी चहाचा शौकीन आहे. समजा तुमचा मित्र आहे, ठीक आहे, तुमचा मित्र आहे, तो त्याला कधी पण भेटला, पार्टी करायची कधी असलं, त्याचं म्हणणं असलं पार्टी करायची असली तर पार्टीमध्ये त्याचं काय म्हणणं आहे, चिकनचीच पार्टी पाहिजे, आपल्याला दुसरी पार्टीच नाही पाहिजे. त्याला डाळ बी काहीच, त्याला कोणतीच भाजी काही आवडत नाही. त्याचं म्हणणं आहे पार्टी करायची चिकनचीच करायची. मग आपण त्याला म्हणू शकतो, आर यू फॉन्ड ऑफ चिकन? तू चिकनचा शौकीन आहे का? आर यू फॉन्ड ऑफ चिकन? तू चिकनचा शौकीन आहे का? आर यू फॉन्ड ऑफ चिकन? आर यू फॉन्ड ऑफ चिकन? आर यू फॉन्ड ऑफ चिकन? तू चिकनचा शौकीन आहे का? अशा पद्धतीने. माझी बहीण नाही का नेहमी गाणे ऐकत राहते, गाणं ऐकत राहते. मग तिला मी म्हणणार, तू गाणे ऐकायची शौकीन आहे का? तू गाणे ऐकायची शौकीन आहे का? तू गाण्याची शौकीन आहे का? तू नेहमी गाणे ऐकत राहते, जेव्हा पाहतो तुला गाणेच ऐकत राहते, कानामध्ये हेडफोनच असतात तुझ्या, मग तू गाण्याची शौकीन आहे का? मग मी कसं विचारणार तिला, आर यू फॉन्ड ऑफ सॉन्ग? काय विचारणार मी तिला, आर यू फॉन्ड ऑफ सॉन्ग? आर यू फॉन्ड ऑफ सॉन्ग? तू गाण्याची शौकीन आहे का? आता समजा, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सांगा, तुम्हाला सांगतो, फॉर एक्झाम्पल सांगतो. समजा आपण आपल्या गल्लीमध्ये एक मुलगा आपल्याला रेग्युलरली दिसतो, तुम्हाला खेळत असतो, लहान मुलगा असतो, एवढा पण लहान मीडियम असतो, म्हणजे असं 10 वर्षाचा समजा, ठीक आहे. तो नेहमी खेळतच दिसतो, त्याला घरचे आवाज देतात, साधा त्याला घरचे आवाज देतात की इकडे, तो तरी खेळतच असतो. सकाळी बघितलं त्याला तर खेळतच, दुपारी बघितलं तरी खेळत असतो, संध्याकाळी बघितलं तरी खेळत असतो. मग आपण त्याला आपल्या मित्रांना विचारलं, हा नेहमी खेळतच दिसते, तर मग आपण काय म्हणणार त्याला? तो माहितीये का, तो खेळाचा शौकीन आहे. ही इज फॉन्ड ऑफ प्ले. तो खेळाचा शौकीन आहे, ही इज फॉन्ड ऑफ प्ले. काय म्हणणार? ही इज फॉन्ड ऑफ प्ले. He is fond of play. तो खेळायचा शौकीन आहे. ठीक आहे. आता माहिती का, समजा काही करण्याचं कोणी शौकीन असेल, तर काहीतरी करण्याचं, एखादं काम करण्याचं कोणतरी शौकीन असेल, तर आपण ते कसं म्हणणार? ते सेंटेन्स कसे क्रिएट करणार? त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला लिहून द्या. तुम्ही छोटंसं स्ट्रक्चर एकदम, यामध्ये फक्त थोडासा चेंज होईल. फॉन्ड ऑफ आहे बघा स्ट्रक्चर. तर फॉन्ड ऑफ प्लस V4, काय यामध्ये काय ऍड होईल? फक्त V4.
फ्री फॉर्म माहिती आहे तुम्हाला, वर्बचा चौथा फॉर्म त्याला म्हणतात फ्री फॉर्म. वर्बच्या पहिल्या फॉर्मला ज्यावेळेस आयएनजी लागते तेव्हा फ्री फॉर्म तयार होतो. ठीक आहे. आता समजा मला म्हणायचंय, मला काय म्हणायचंय की बा माझा मित्र मध्ये चहा घेण्याचा शौकीन आहे, चहा घेण्याचा. आता चहा घेतोय तिथं, तू तिथे मी त्याला म्हटलं तर चहाचा शौकीन होता, आता इथे चहा घेण्याचा शौकीन आहे, घेण्याचा. तर मग आपण कसं म्हणणार त्याला इंग्लिश मध्ये? आर यू फॉन्ड ऑफ टेकिंग टी? आर यू फॉन्ड ऑफ टेकिंग टी? तू चहा घेण्याचा शौकीन आहे का? काय म्हणणार? आर यू फॉन्ड ऑफ टेकिंग टी? आर यू fond of taking tea. तू चहा घेण्याचा शौकीन आहे का? इकडे घेऊ आपण काही सेंटेन्स. आर यू फॉन्ड ऑफ टेकिंग टी? तू चहा घेण्याचा शौकीन आहे का? आता समजा माहिती का, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय की मी पैसे कमवण्याचा शौकीन आहे, मी पैसे कमवण्याचा शौकीन आहे. तर तुम्ही कसं म्हणणार? तुम्हाला स्वतःला म्हणायचंय की मी पैसे कमवायचा शौकीन आहे, तर तुम्ही कसं म्हणणार? तुम्ही कसं म्हणणार माहिती का? आय एम फॉन्ड ऑफ अर्निंग मनी. आय एम फॉन्ड ऑफ अर्निंग मनी. मी पैसे कमवण्याचा शौकीन आहे. आय एम फॉन्ड ऑफ अर्निंग मनी. अर्निंग मनी. मी पैसे कमवण्याचा शौकीन आहे. समजा एखाद्याला विचारायचं असेल आपल्याला तर कसं विचारणार? आर यू फॉन्ड ऑफ अर्निंग मनी? तू पैसे कमवण्याचा शौकीन आहे का? आर यू फॉन्ड ऑफ अर्निंग मनी? काय विचारणार आपण? आर यू फॉन्ड ऑफ अर्निंग मनी? अर्निंग मनी. तो पैसे कमवण्याचा शौकीन आहे का? अशा पद्धतीने. एखाद्या आता माहिती का, अधिकतर महिला ज्या बाया असतात, ज्या लेडीज असतात, सपोज एखादी मुलगी आपला व्हिडिओ बघत बी असेल, असं काही नाही की मुली पण बघू शकतात व्हिडिओ, तर माहिती का मुलींना मनाला लावून घ्यायचं नाही. ते मी सांगतोय जस्ट फॉर एक्झाम्पल म्हणून. मी काय म्हणतो बघा, मुलींना माहिती का टीव्ही सिरियल्स जे असतात आणि टीव्ही सिरियल्स बघण्याचा खूप शौकीन असतात. मुली म्हणा, लेडीज म्हणा, त्या टीव्ही सिरियल बघण्याचा खूप शौकीन असतात. तर आपण त्यांना काय म्हणणार? आर यू फॉन्ड ऑफ वॉचिंग टीव्ही सिरियल? काय म्हणणार आपण त्या ठिकाणी? आर यू फॉन्ड ऑफ वॉचिंग टीव्ही सिरियल्स? टीव्ही सिरियल्स म्हणजे टेलिव्हिजन सिरियल्स. तुम्ही टीव्ही सिरियल बघण्याचे शौकीन आहे का? असं म्हणणार आपण. आता समजा एखादा मुलगा आहे, ठीक आहे, तो चिकन खाण्याचा शौकीन आहे, चिकन खाण्याचा शौकीन आहे. तर आपण कसं म्हणणार त्याला? आर यू फॉन्ड ऑफ इटिंग म्हणजे खाणे. इटिंग चिकन. तू चिकन खाण्याचा शौकीन आहे का? तुम्ही चिकन खाण्याचे शौकीन आहे का? आर यू फॉन्ड ऑफ इटिंग चिकन? तुम्ही चिकन खाण्याचे शौकीन आहे का? अशा पद्धतीने आपण क्वेश्चन विचारणार. आता समजा मला असं म्हणायचं की मला ना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचं म्हणजे डिफरंट नवीन नवीन ठिकाणी भेट देण्याचे शौकीन आहे मी. मला नवीन नवीन ठिकाणी फिरायला आवडते. बरोबर आहे. म्हणून आपण म्हणणार मी शौकीन आहे बाहेर फिरायला जाण्याचा, नवीन नवीन ठिकाणी. तर आपण कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? आय एम फॉन्ड ऑफ विजिटिंग न्यू प्लेस. आय एम फॉन्ड ऑफ विजिटिंग न्यू प्लेस. मी नवीन नवीन ठिकाणी जाण्याचा शौकीन आहे. समजा तुम्ही तसं पण म्हणू शकता मला नवीन नवीन कपडे घेण्याचा शौक आहे, मला नवीन नवीन कपडे घेण्याचा खरेदी करण्याचा शौक आहे. तर कसं म्हणणार तुम्ही इंग्लिश मध्ये? आय एम फॉन्ड ऑफ बाय म्हणजे खरेदी करणे. बाय टेकिंग न्यू क्लॉथ्स. मला नवीन नवीन कपडे खरेदी करण्याचा शौक आहे. मी शौकीन आहे, नवीन नवीन कपडे खरेदी करण्याचा शौकीन आहे. हे सर्व सेंटेन्स तुम्हाला लिहून घ्यायचे आणि याची कंटिन्युअसली प्रॅक्टिस करायची. प्रत्येक सेंटेन्सला 4 फॉर्म मध्ये करायचंय. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन आणि निगेटिव्ह अँड क्वेश्चन. जर तुम्ही मी जसं सांगतोय तसं कंटिन्युअसली जर मला फॉलो केलं ना तर निश्चितच तुम्ही इंग्लिश शिकणार आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाहीये. पण जर तुम्ही प्रॅक्टिस जर नाही केली तर तुम्ही इंग्लिश नाही शिकणार. जेवढी प्रॅक्टिस केली तरच तुम्ही इंग्लिश शिकणार. ठीक आहे. आणि तुम्हाला ना इंग्लिश शिकायला मजा का होईल माहिती का? जेव्हा मी सांगतोय तशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केली तेव्हाच तुम्हाला इंग्लिश शिकायला मजा येईल. अदरवाईज तुम्हाला इंग्लिश शिकायला पण मजा येणार नाही. तर चला
भेटू आपण पुढच्या क्लासमध्ये. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय. टेक केअर.